आरक्षणाची घोषणा केली आहे आणि परत तोच सुरू आरक्षण दिले गेले, मुंबईत त्यांनी गुलाल देखील उधळला, पण आता ते परत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणं किंवा तीच एकेरी भाषा, काय नेमकी प्रतिक्रिया? मी चर्चेचं आमंत्रण पण देतात आणि 23 यांच्या अगोदर तुम्ही यावं असं मी ज्या वेळेला मनोजदादा जरांगे पाटलांकडनं देवेंद्र फडणवीसवरती आरोप केले गेले, किंबहुना त्यांचा एकेरी उल्लेख केला गेला, त्या वेळेला मनोजदादाला उत्तर देण्याचं काम मी केलं. आता देखील ज्या वेळेला त्यांनी आंदोलनाची हाक दिली त्यावेळेला मी मीडियाच्या माध्यमातून जे काय मला बोलायचं होतं ते बोललो, आकडेवारी ठेवली आणि खऱ्या अर्थाने देवेंद्र फडणवीस सरकारने जे मराठा समाजासाठी दिलं, मग राजश्री महाराज शिष्यवृत्ती योजना असेल, सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, MPSC UPSCच्या परीक्षा असतील, त्या व्यतिरिक्त हॉस्टेलचे पैसे असतील, व्याज असेल, अनेक गोष्टी माननीय देवेंद्र माध्यमातून केल्या. आणि त्यानंतर मी आजच सकाळी मनोजदादा जरांगे पाटलांचा व्हिडिओ देखील पाहिला. त्यांनी माझा उल्लेख माझा भाऊ म्हणून केला. मी देखील त्यांचा उल्लेख माझा भाऊ म्हणूनच करतो, कारण त्यांनी असं म्हटलं की मी पहिल्यांदा कोणाला तरी अंतरवाली सराटीमध्ये आमंत्रित करतोय आणि त्यांच्या आमंत्रणाचा मान देऊन मी दादांशी चर्चा करायला. निश्चित त्यांचं अडलंय कुठे, त्यांची कुठली कामं झाली, शासनाची समिती केली, त्या समितीच्या माध्यमातून कुठली कामं आता राहिली आहे समजून घेण्यासाठी मी परवा सकाळी तारखेला अंतरवाली सराटीमध्ये मी माननीय मनोजदादांना भेटणार आहे, त्यांच्या शिष्टमंडळाला भेटणार आहे आणि सरकारकडून अपेक्षित काय ती गोष्ट मी त्यांच्याकडनं भेटून सरकारच्या दरबारी ती नेऊन ती कशा पद्धतीत पूर्ण करता येतील, जी कायद्याच्या चौकटीत आहेत, न्यायप्रविष्ट आहेत, अशी सर्व गोष्टी निश्चितपणे एक मराठा समाजाचा कार्यकर्ता म्हणून, एक मराठा म्हणून निश्चितपणे त्यांना भेटून ते समजून घेईन आणि ते नेऊन माननीय मुख्यमंत्र्यापुढे ठेवून ते पूर्णत्वाकडे कसं जाता येईल याचा असंही म्हटलंय की चर्चेमध्ये आमच्या मागण्यांची पूर्तता होईल, त्यामुळे उपोषण करण्याची गरज भासणार नाही असा विश्वास नाही. मी देखील त्यांना आवाहन केलं होतं की ही तारीख उकडायची तारीख आहे. जूनमध्ये पावसाळा सुरू होईल, पेरणी असेल, शेती असेल. मराठा समाजाकडे एक तर शेती कमी आहे, त्यामध्ये अशा आंदोलनात जर ते गेले तर शेतीची पेरणी असेल, काही इतर गोष्टी असतील, कशा पद्धतीत होतील. आणि मराठवाड्यामध्ये इतर भागामध्ये तडाखा देखील खूप आहे. त्यामुळे मी त्यांना विनंती केली होती की आमच्या मराठा बांधवांना, आमच्या मराठी भावांना तुम्ही वेटीस धरून हे आंदोलन करू नका. तुमच्या अडचणी असतील तर अडचणी मी समजून घेतो. मी काय मंत्री नाही, मी काय मुख्यमंत्री नाही, पण एक मराठा समाजाचा कार्यकर्ता आमदार म्हणून आपल्या भावना सरकारपुढे नेऊन त्याचा पाठपुरावा करून, कारण कसं असतं की कुठल्याही गोष्टी पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा देखील करावा लागतो. त्यांनी त्यांची काही लोक माझ्याबरोबर आणून द्यावी. आम्ही स्वतः स्तरावरती, मंत्रिमंडळाच्या समितीच्या स्तरावरती त्याचा पाठपुरावा करून ती कामं लवकरात लवकर कशी होतील याचा प्रयत्न निश्चितपणे करू. आंदोलनाची घोषणा केली तेव्हापासून आधी जे मनोज जरांगे सातत्यानं मुख्यमंत्र्यांवर आणि तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली, त्यांची आता भाषा मात्र अत्यंत मवाळ झालेली पाहायला मिळते. आम्ही कधीही फडणवीसांशी द्वेषाने वागलो नाही, त्यांना जाणीवपूर्वक त्रास दिला नाही असं देखील मी त्यांचं स्वागतच करीन जर अशा पद्धतीत ते म्हणाले असतील. मी देखील करत असताना मी गोष्टीचे आकडे समाजासाठी कामं देवेंद्र फडणवीसांची प्रेसच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवली, मनोजदादा समोर ठेवली. कदाचित मला वाटते की मी ठेवलेल्या आकड्यानंतर त्यांना लक्षात आलं की माननीय फडणवीसांनी किती केलंय, त्यामुळे त्यांनी जर फडणवीसांचा सन्मान केला असेल तर मी देखील मनोजदादांचा सन्मान करेन. थँक्यू.